₹30. 30 रुपयात फक्त पेट्रोलचा वास येतो. शाबास बेटा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या क्रिएटिव्ह करण या चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 8 ऑगस्ट. तर आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड या नावाने ओळखले जाणारे म्हणजेच निगोज, तर या गावी आज आपण जाणार आहोत. शिरूरवरून नगरकडे जाताना अंदाजे 22 किलोमीटर एवढं अंतर भर. तर कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. किती दुष्काळ पडला तरी या पाण्याची पातळी कमी होत नाही. तसेच या गावामध्ये श्री मळगंगा माऊली यांचे मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. तर मित्रांनो, हे जे रांजणखळगे आहेत तर ते गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहेत. तर ते एका कुकडी नदीच्या पात्रावर ते रांजणखळगे आहेत. तर आम्ही 4 जण आहोत. तर आपण जाताना 2 व्हीलरवरती जाणार आहोत. चला मित्रांनो, आपली जर्नी स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले मी काय कुठे बाहेर गेलो नव्हतो. तर आज होता संडे, तर त्यामुळं म्हटलं जाऊया कुठेतरी बाहेर. तर मित्रांनो, हा रस्ता जो आहे तो आतमध्ये जातो शिरूरमध्ये, आणि हा समोर आहे नगर हायवे, आणि ही आहे घोड नदी. तर सध्या नदीला पाणी थोडं कमीच आहे, कारण की सध्या काय पाऊस वगैरे झाला नाही इकडे. मागं माझे 2 मित्र आहेत, आणि या गाडीवरती आम्ही दोघं आणि ते दोघं, म्हणजे असे टोटल 4 जण आहेत आम्ही. अजून किती किलोमीटर येईल? हां, तर अजून 15 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. हे दोघंच अजून खूप मागे आहे, आम्ही खूप समोर आलो. मागं दिसत पण नाही, खूप माग आहे. 107 रुपये पेट्रोल झालं आहे. मग पेट्रोल टाकायचं आहे गाडीत. किती रुपयाच टाकायचं? 110. किती करायचं? 110चं टाका. तुम्हाला टाकायचं का पेट्रोल? किती रुपयाचं? 30 रुपयाचं. 30 रुपयात फक्त पेट्रोलचा वास येतो. तो काय ना हां, मग वास घेऊन जा फक्त पेट्रोलचा. खत्म. लायसन्स दाखव. आपण आलेलो आहे निगोज येथे. तर आता हे मागं गाव गेलं निगोज. तर आता आपण आपल्याला इथून 3 किलोमीटर समोर कोकडी नदी यावरती जायचं आहे.
मंदिर येथे आलेलो आहोत. मागं बघू शकता तुम्ही मंदिर. तर चला आपण जाऊयात मंदिरामध्ये. रांजणखळग्याच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूंना मळगंगा देवीचे 2 मंदिरे आहेत आणि या 2 मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला झुलता पूल देखील बघण्यासारखा आहे. पुलाच्या मध्यभागी उभा राहून कुकडी नदीचे दर्शन नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे खूप छान दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासनतास बघत राहावा वाटतो. साईडला पण बघा तुम्ही, मागं मंदिरापर्यंत आहेत. तसेच या साईडला पण आहे. तर याच्यामध्ये कंटिन्यू पाणी असते. तर आतमध्ये सध्या पण पाणी आहे. त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये इथं पाणी असतं. निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर हे गाव आहे. महत्त्वाचं म्हणजे या खड्ड्यांचा आकार रांजणासारखाच असून या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा आटत नाही आणि अनेक वर्षापासून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या कुंडाची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. तर या भागामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास बघायला मिळतील. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत कुंड असे म्हणतात. तर मित्रांनो, एक खड्डे बघू शकता तुम्ही. तर इथं सतत पाणी असल्यामुळं इथं असे खड्डे तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला निघोजची सफर करून? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मज़ा आया.